एका 22 वर्षीय तरुणीचे तिच्या चुलत भावासोबत अनैतिक संबंध होते. आता या अनैतिक संबंधाचा शेवट झाला तो तिच्या मृत्यूनेच. आणि मृत्यू असा तसा नाही, तर तिच्या शरीराचे 2 तुकडे. एका शरीराचा तुकडा तिचं डोकं होतं, दुसरा तिचं पूर्ण धड. दोन्ही शरीरापासून वेगळं केलेलं होतं. आणि हे केलं कुणी, तर तिच्या बापाने आणि तिच्या सख्ख्या भावाने. काय आहे पूर्ण घटना? ही घटना महाराष्ट्रामधील बुलढाणा जिल्ह्यामध्ये घडलेली आहे. पूर्ण घटनेचा तपशील देतो मी तुम्हाला. बाकी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो. 22 वर्षांची शिवानी नावाची तरुणी. शिवानी तिच्या चुलत भावासोबत प्रेम करून बसली होती. आता हे तिच्या घरी ज्या वेळेला समजलं, त्यावेळेला तिच्या वडिलांनी सांगितलं की तू हे नको करायला आहे. तू नात्याचं ध्यान ठेव. काय चालू आहे तुझं, तुला तर समजतंय का? यांच्या घरामध्ये भरपूर वाद चालू झाला. शेजापाजारी समजायला लागलं. त्यावेळेला शिवानीच्या वडिलांनी रागात येऊन शिवानीला मारहाण चालू केली. पण शिवानी काय नाद सोडायचा तयारच नव्हती. शिवानी तिच्या चुलत भावाचा काय नाद सोडायला तयारच नव्हती. शेवटी तिच्या वडिलांनी कंटाळून जाऊन असा विचार केला की पोरीचं लग्न लावून द्यावं. वयात आली, जर लग्न झालं तर सुधरून जाईल, तिच्या भावाचा नाद सोडून देईल. हे त्यांचं मनातलं एक इच्छा होती की त्यांना वाटलं की असं होईल, पण तसं काही घडलं नाही. शिवानीचं शेजारच्या तालुक्यात राहणाऱ्या एका तरुणाशी लग्न लावून दिलं. 24 वर्षांचा तरुण, चांगला कमवत होता, शेती होती. लग्न झालं, धूमधडाक्यात लग्न लावून दिलं. शिवानीच्या वडिलांना रामपालला समजलं की सुटकेचा श्वास सोडला. त्यावेळेला त्यांना वाटलं की आता झाला विषय संपला, पोरगी गेली, विसरून जाईल. जे काय होतं ते शरीराची गरज भागवण्यासाठी केलं असेल. पण ज्या वेळेला लग्न झालं, 5-6 दिवस झाले. 6 दिवसानंतर विधी वगैरे उरकून पहिली रात्र करून पोरगी येऊन बसली माहेरी ज्या वेळेला आली, त्यावेळेला शिवानी म्हटली की आता मी जात नाही सासरी आणि माझी काही इच्छा पण नाही जायची. ज्या वेळेला शिवानीचा बाप रामपाल हे ऐकतो, त्यावेळेला तो तिच्यावरती रागवतो, शिव्या देतो, म्हणतो की तमाशा करू नको तू समाजामध्ये, तू जे करते ते चुकीचं आहे. आता शिवानीला एवढं सांगून पण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. सारखं तेच बोलायची, उठताना तेच, बसताना तेच. आता हे सगळं सहन न झालेला रामपाल तिच्यावरती आता हात उचलायला लागला होता. तिला मारहाण चालू केली. शिवानीचा भाऊ, सक्का भाऊ, त्या शेजारीच बसून हे सगळं बघत होता. त्यालाही राग आला होता. त्याचे दोस्त, मित्र, मैत्रिणी त्याला नावं ठेवायचे की काय तुझं घर, कसला तमाशा तुझा, असं त्याला बोलायचे. त्यामुळे त्यालाही राग यायचा. त्यानेही तिच्या बहिणीला मारहाण चालू केली. शिवानीला आता तिचा बाप पण मारायचा, तिचा भाऊ पण मारायचा. ज्या वेळेला हे सगळं घडत होतं, त्यावेळेला शिवानी मोठमोठ्या आवाजात बोलू लागली होती आणि ती काय ऐकायला तयारच नव्हती. शिवानीच्या बापाने तिथं शेजारी पडलेला एक इळूचा कांडका घेतला आणि शिवानीच्या डोक्यात मारला. मार एवढा जबर होता की शिवानीच्या डोक्यातून रक्त पडू लागले आणि ती तडपडत तिथंच पडली. त्यावेळेला कोणी लक्ष दिलं नाही. रागामध्ये होती सगळी. अर्धा तास झाला, 1 तास झाला, पोरीचा आवाज पूर्णपणे बंद झाला. बघितलं तर काय, पोरगी पूर्णपणे संपली होती. रक्ताचे सगळे डाग घरातून पसरलेले पडलेले होते. आता यांच्या तर पायाखालची जमीन सरकली. शिवानीचा बाप रामपाल आता म्हटला की काय खरं नाही माझ्या हातून हे काय झालं. आता सगळं डोक्यात त्याच्या भिनत होतं की काय होईल, कसं होईल. त्यांनी रात्रभर शिवानीचा मृतदेह घराच्या कोपऱ्यामध्येच ठेवला. त्यावेळेला सगळे शांत होते. घरामध्ये असं झालं होतं की काय घडलं हे. सकाळ होण्याची वाट बघितली. पहाटेचे 4 वाजता शिवानीची बॉडी घेऊन तिच्या भावाने आणि तिच्या बापाने मध्य प्रदेशची बाउंड्री गाठली. त्या ठिकाणी असलेल्या एका छोट्याशा गावामध्ये गेले. त्या ठिकाणी शिवानीची बॉडी फेकून दिली. पण ज्या वेळेला ही बॉडी फेकली, त्यावेळेला ही शिवानी ओळखू येईल म्हणून यांनी काय केलं की तिचं शरीरापासूनचं मुंडकं वेगळं केलं, शरीर वेगळं केलं. मुंडकं 200-100 मीटरावरती टाकून दिलं. शरीर इथं टाकलं, शरीरावरती पेट्रोल टाकलं, जाळलं. मुंडकं चांगल्या प्रकारे जाळून दिलं जेणेकरून ओळखू येऊ नये म्हणून. आणि त्या ठिकाणाहून निघून गेले. चाकू तिथंच टाकले जंगलामध्ये. हे सगळं घडलं. त्या ठिकाणची या घटनेला 2 ते 3 दिवस झाले. यांनी घरी जाऊन आता कोणाला शक येऊ नये म्हणून पळून गेली, कुठं काय झालं म्हणून कंप्लेंट दाखल केली पोलीस स्टेशनमध्ये. हे सगळं घडतच होतं. दुसरीकडे पोलिसांना एक कॉल येतो. या कॉलमध्ये असं म्हणतात की शेतकरी ज्याचे रान होतं ना, तो म्हणतो की मला एका महिलेची बॉडी सापडली, अशी आहे. पोलीस त्या ठिकाणी गेले तर विचारलं काय झालं. शेतकरी सांगतो की मी घरून रानात आलो, त्यावेळेला बघितलं तर मला काहीतरी जळलेला धूर निघत होता, वास येत होता, म्हणून मी गेलो तर बघितलं तर काय, इथं बॉडी पडलेली होती. पोलिसांनी आता
पूर्ण चौकशी चालू केली. पूर्ण ते डिटेल वगैरे घेतलं, कारवाई केली आणि शेतकऱ्याला म्हणले आता बाद झालं तुझं काम, आम्ही आमचं बघतो, तू घरी जा, कालवा करू नको, जास्त काय कोणाला समजू देऊ नको. कारण हा एकदम खतरनाक असा घटनाक्रम होता. पोलिसांनी त्या शेतकऱ्याला घरी पाठवल्यानंतर चौकशी चालू केली की कोण गायब आहे का, काय आहे का याच्याबद्दल बघितलं तर शिवानीची पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट होती की गायब झाली म्हणून. पोलिसांनी तिच्या बापापाशी चौकशी केली तर त्याने सांगितलं की असं आहे, 1 आठवड्यापूर्वीचं लग्न झालेलं होतं आणि हिचं तिच्या चुलत भावासोबत संबंध होते, तर त्याच्यासोबत पळून गेली असेल. पण तिचा चुलत भाव तर मुंबईमध्ये काम करत होता, लग्न झाले होतं तिथून निघून गेला. फोन केला त्याला, तो म्हणला मी इथं आहे, जर वाटलं तर मी तिकडे येतो, माझा काही संबंधच नाही. पोलिसांची आता पूर्णपणे शक यांच्यावरतीच आला, कारण हे वेगळंच होतं. त्यामुळे पोलिसांनी रामपाल आणि त्याच्या पोराला अटक केली. कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांना त्यांनी कबूल केले की हो आम्हीच केलं आहे, आमची बदनामी होत होती आणि हे लय बेकार होतं म्हणून आम्ही केलं, हिला संपवलं. पोलिसांनी रामपाल आणि त्याच्या पोराला जेलमध्ये टाकलं. त्यावेळेला पूर्ण घटना समजली की विषय असा झाला होता, ही जी शिवानी आहे, शिवानीचा बाप रामपाल शेती करायचा, ज्या वेळेला रानात जायचा त्यावेळेला तिचा चुलत भाऊ जो की राहुल नावाचा आहे, 23 वर्षांचा व्यक्ती, याचंही अजून लग्न झालेलं नाही. हा आणि शिवानी दोघंच घरी असायचे. शिवानीचा भाऊ शाळेला जायचा, रामपाल तर एकटाच होता घरच्याला, त्याचे घरचे ते पण शेतात जायचे. आता या दोघांमध्ये हळूहळू पुढे चालत चालत प्रेम झालं. प्रेम असं झालं की हे दोघे जेव्हापासून मोठे व्हायला लागले होते एकसोबतच, त्यावेळेला शरीराचे बदल बघून एकमेकाकडे आकर्षित झाले. यांचे जवळजवळ 6 ते 7 वर्ष झालं अनैतिक संबंध होते. याच्याबद्दल ज्या वेळेला रामपालला समजलं त्यावेळेला रामपालने हे सगळ्यांना विरोध केला. पण शेवटी एकदा मनामध्ये बसलं का पोरी तेच करतात, जे की या शिवानीनेच केलं होतं की अनैतिक संबंधामध्ये ती नाते पण विसरून गेली होती. आपण कोणासोबत करतोय, कोणासाठी करतोय आणि काय करतोय याचंही तिला भान राहिलेलं नाही. त्यामुळे ही पूर्ण घटना घडली. आता मला सांगा मित्रांनो, खरं खरं कमेंट करून सांगा, प्रत्येकाने कमेंट करायची, यामध्ये रामपालची चूक आहे का खरोखर? अशी जर चुकीची औलाद निघाली तर त्याने काय करायला पाहिजे मला सांगा ना. त्याने कायद्याची साथ घ्यायला पाहिजे होती का, जे की साथ त्याला लवकर मिळाली नसती. पोरीचं वय पूर्ण होतं, तिची मर्जी होती, याची इज्जत गेली असती, तिची मजा झाली असती. आता यामध्ये रामपालने जे केलं त्याच्या दृष्टीने बरोबरच होतं, तसं समाजाच्या दृष्टीने पण बरोबर किंवा चूक म्हणू शकता तुम्ही, पण कायद्याच्या दृष्टीने तर हे सगळं चुकीचं होतं. जे घडलं ते अनैतिक होतं. अनैतिक असून पण हे जर शिवानीला समजत नसेल तर तिच्या बापाने केलं ते त्याच्या हिशोबाने बरोबर होतं. बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.